नगर परिषद पाथरी अर्थसंकल्प अंदाजपत्रक 2026-27 आज 16/3/2007 आमची मीटिंग अर्थसंकल्पाची शिवसाहेबांच्या आणि अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मंजुरी झाली आणि 422 कोटी रुपये अर्थसंकल्प सभागृहात सादर केला। त्याच्यात वाढवी पाणी पुरवठा योजना 150 कोटी रुपये, भुईर गटार योजना 110 कोटी रुपये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना 5 कोटी रुपये, दलित उत्तर योजना 10 कोटी रुपये, विशिष्ट नगर सुविधा योजना 10 कोटी रुपये, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजना 10 कोटी रुपये, नगर उत्थान योजना 8 कोटी रुपये, नाविन्यपूर्ण योजना 50 लाख रुपये, अल्पसंख्याक विकास निधी 50 लाख रुपये आणि दिव्यांग विकास निधी महसूल उत्पन्नाचं 5% व महिला बाल विकास निधी महसूल उत्पन्न 5% इत्यादी 422 कोटी रुपयामध्ये आम्ही तरतूद केलेली आहे। आणि बाकीचं आमचे उपाध्यक्ष आलोक चौधरी हे सदरील पूर्ण तुम्हाला माहिती देतील। आज नगर परिषद पाथरीच्या अर्थसंकल्पीय विशेष सभा नगराध्यक्ष आसिफभाई खान यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। तर यामध्ये आत्ताच अध्यक्ष साहेबांनी जसं सांगितलंय की पाथरीकरांना म्हणजे दिलासा देणारा हा अर्थसंकल्प। विशेष बाब म्हणजे की अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ आणलेली नाही। तर यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की कोणत्याही प्रकारची करवाढ नाहीये, पाथरीकरांना दिलासा देणार आहे। पाथरीकरांचा जो आहे आर्थिक बोजा त्यांच्यावरती टाकणारा हा अर्थसंकल्प नक्कीच नाही। 422 कोटी रुपयाची तरतूद आहे। आमचे शिवसेना नेते सईदभाई खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करत असताना तर या ठिकाणी जवळजवळ 422 कोटी रुपये आता सांगितलंय त्याप्रमाणे की यामध्ये प्रामुख्याने जे आहे की आम्ही निवडणुकांमध्ये जनतेला आश्वासन दिलं होतं की आम्ही पाथरीकरांसाठी वाढीव पाणी पुरवठा योजना आणू। 150 कोटी रुपये आम्ही वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि त्याचबरोबर भुयारी गटारासाठी अंडरग्राउंड ड्रेनेज यासाठी 110 कोटी रुपयाची तरतूद आहे। तर यामध्ये आम्ही अजून दिव्यांग विकास निधीसाठी 5% तरतूद आहे। महिला बाल कल्याण महिला सक्षमीकरणासाठी या ठिकाणी आम्ही 5% तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे। एकंदरीत सर्वच बाबीचा या अर्थसंकल्पामध्ये विचार केलेला आहे आणि नगराध्यक्ष आसिफभाई खान यांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना आम्ही पंचसूत्रीवरती या अर्थसंकल्पामध्ये भर दिलेला आहे। या पंचसूत्रीमध्ये स्वच्छता, शुद्ध पाणी पुरवठा, दर्जेदार रस्ते, दिवाबत्ती व्यवस्था आणि पाथरीकरांचे उत्तम आरोग्य यावरती ही आमची पंचसूत्री आधारित आहे। स्वच्छ, सुंदर व हरित पाथरी यासाठी सुद्धा आमचा या अर्थसंकल्पातून प्रयत्न आहे आणि या अर्थसंकल्प हा कोणत्या प्रभागापुरता नाही, तो संपूर्ण पाथरी शहराचा यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये विचार केलेला आहे। नगर परिषदेच्या उत्पन्नातील शासकीय अनुदानाचा कर वसुली व मालमत्तातून जो निधी उभारला जातो याचा योग्य विनियोग करण्याचा या अर्थसंकल्पातून आमचा प्रयत्न आहे। या अर्थसंकल्पामध्ये विशेष करून या अर्थसंकल्पाला आम्हाला अपेक्षित होतं की विरोधी पक्ष जो आहे या अर्थसंकल्पामध्ये पाथरी शहराच्या विकासामध्ये नक्कीच या ठिकाणी योगदान देईल, अर्थसंकल्पाला सहकार्य करेल, परंतु त्यांनी सहकार्याची भूमिका कोणतीही घेतलेली नाही। विरोधी पक्षामध्ये 17 वर्ष ज्यांनी राज्याच्या विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलं असे सदस्य असताना आम्हाला वाटलं कुठेतरी विकास कामाला ते नक्कीच सहकार्य करतील, परंतु त्यांनी असहकार्याची भूमिका घेतलेली आहे। वास्तविक पाहता त्यांनी या सदस्यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी या बैठकीला उपस्थित नाहीत। परंतु आजचा हा अर्थसंकल्प नक्कीच आम्ही विकास काम पाथरीचं थांबणार नाही। सईदभाई खान यांच्या नेतृत्वामध्ये विकास चालू आहे। आसिफभाई खान नगराध्यक्षांना आमचे सर्व नगरसेवक अगदी पाथरी शहराचे विकासासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत। या अर्थसंकल्पामधून नक्कीच पाथरीचा मोठ्या प्रमाणावरती विकास होईल, नागरिकांना सामान्य नागरिकांना दिलासा भेटेल, एवढंच या निमित्तानं मी बोलतो। धन्यवाद। पाथरी शहरासाठी आपण जे तरतूद केली अर्थसंकल्पामध्ये त्यांचा विरोध करण्याचं कारण काय हे आमच्या लक्षातच येईना। विरोध कशामुळे झाला त्यांचा
आणि अर्थसंकल्प हा असतो की समजा याच्यात कमी करा, जास्त करा, हे लावा, रोड लावा, नाली लावा, हे लावा, ते लावा, हे असतंय. पण त्यांचा विरोध काय आहे अर्थसंकल्पाला हे आम्हाला आतापर्यंत कळलं नाही. आणि मीटिंग मध्ये न येणं, अर्थसंकल्पामध्ये खोडा घालणं, हे आजपासून त्यांना सुरुवात केली. बाबा जनतेच्या कोणत्याही कामाला ते खोडा घालण्याचं काम करणार, याच्या पुढे मी ते करणार आहे. पण आम्ही सक्षमीकरण सगळे आम्ही नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सरकार आमच्या पाठीशी असल्यामुळे आमचा काही होणार नाही. किती विरोध करू द्या, आम्ही जनतेसाठी काम करणार. आणि विशेष बाकीचा आमचा अमोल भाले पाटील थोडस त्याच्यावर स्पष्टीकरण देतील. भाले पाटील सांगा थोडं. शहराचा अर्थसंकल्प सर्वप्रथम पाथरी शहरातील नागरिकांना मी एक आवाहन करतो. गेल्या 35 वर्षांपासून पाथरी नगरपालिकेचा अर्थसंकल्प कसा असतो हे तुम्हाला आजपर्यंत पाहायला मिळालं नाही. या नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण खरा लोकशाहीचा अधिकार आपण स्वतःला दिला आणि शिवसेनेची सत्ता या ठिकाणी आली. आज आपल्या पाथरी शहराचे नगराध्यक्ष आसिफ भैया खान यांच्या मार्गदर्शनानुसार पाथरी शहराचा पहिल्या वेळेस तब्बल 450 कोटीच्या आसपास शहराचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. या ठिकाणी काँग्रेसचे 12 नगरसेवक मुद्दामून या अर्थसंकल्पाच्या मिटिंगसाठी गैरहजर राहिले. जसं आपले नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांनी सांगितलं की यांचं कारण काय. आज शहरातील नागरिकांना या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एक आवाहन करतो. आपण या 12 नगरसेवकांना विचारावं की शहराचा विकास तुम्ही गेल्या 35 वर्षामध्ये तुमच्या नेत्याने आणि तुम्ही केला नाही. आज कुठंतरी विकास शहराचा होत आहे आणि शहराचा अर्थसंकल्प म्हणजे अर्थसंकल्प काय असतो. येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला शहरासाठी करावायची कामं त्या अर्थसंकल्पामध्ये नमूद केले. ते अध्यक्ष साहेबांनी आणि उपाध्यक्ष साहेबांनी सांगितले. पण शोकांतिका एक आहे की तुम्ही शहराच्या विकासाच्या कामामध्ये खोडा घालण्याचं काम करत आहात. मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक विनंती करेल त्या 12 नगरसेवकांना की किमान शहराच्या विकासाच्या संदर्भात जे आपली जी मीटिंग आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सहकार्य ठेवतात. किमान आपल्या शहराचा विकास महाराष्ट्रामध्ये नंबर 1 ची आपली नगरपालिका आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत करायची. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला दिव्यांग असेल, महिला असतील, युवक असतील, प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम द्यायचे, शहर स्वच्छ करायचे. यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य लागेल. आज जी घटना घडली यासाठी आम्ही आमचे नगराध्यक्ष आणि मी म्हणतो शहरातील सर्वच नागरिक या घटनेचा तीव्रपणे आम्ही निश्चित व्यक्त करतो. कारण आपण विकास आराखड्यात खोडा घालू नये. आपल्याला सोबत राहून पुढे भविष्यामध्ये काम करायचे. तुम्हालाही लोकांनी निवडून दिले आणि आम्हालाही निवडून दिले. नगराध्यक्ष शिवसेना या ठिकाणी बॉडी बसलेली विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही अध्यक्ष साहेबांना त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं बाबा ह्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करा की शहरामध्ये आपल्याला हे करायचे. आपल्याला ही गोष्ट नाही, ही गोष्ट केली आपल्या शहराचा कुठेतरी विकास होईल. हे न करता तुम्ही डायरेक्ट अर्थसंकल्पाला विरोध केला. त्या गोष्टीचा आम्हाला खेद आहे. याच्या पुढे असं होऊ नये अशी मी विनंती करतो. थांबतो. आता जसं नगरसेवक भाले पाटील सांगत होते त्याप्रमाणे जेव्हा आमच्या नगराध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आम्ही नगरपालिकेमध्ये आता काम करतो, आमचं विकासाला प्राधान्य. आज आमच्याकडे काँग्रेसचे नगरसेवक येतात, आम्ही त्यांच्याशी दुजाभाव करत नाही की ते त्यांची कामं करून जातात, माझ्याकडे येतात, मी त्यांची कामं करतो. माझं हेच म्हणणं आहे की विकास कामामध्ये आडकाठी घालता कामा नये. तुम्ही या आजच्या बैठकीला तुम्ही यायलाच पाहिजे होतं. शहराचा अर्थसंकल्प होता, तुम्ही तुमचं म्हणणं सादर करायचं होतं, तुमच्या सूचना तुम्ही द्यायला पाहिजे होता, परंतु तुम्ही आला नाहीत. परंतु त्यामुळे सुद्धा पाथरीचा विकास थांबणार नाही. आमचं पारदर्शक काम चालू आहे. आज मी सुद्धा माझ्या सभागृहाचा सदस्य होतो. त्याच्या आधी कित्येक जण या सभागृहामध्ये नगरसेवक राहिलेले, माझे नगरसेवक राहिलेले. आज कोणीतरी पाहिलं का अशी पत्रकार परिषद होती, जाहीर नगर परिषदेचा अर्थसंकल्प म्हणजे दाखवला जातोय, सांगितला जातोय, असं कधी झालं का? हा प्रथमच होत आहे. नगराध्यक्ष आसिफ भैया खान यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जनतेशी बांधिलकी, ज्या विश्वासाने जनतेने आम्हाला इथं सेवा करण्याची संधी दिली त्याला पात्र ठरण्याचा आमचा दिवसेंदिवस प्रयत्न चालू आहे. आज हा अर्थसंकल्प सांगणं हाच आहे की आम्ही काय करतोय, एका वर्षात पुढच्या वर्षाची प्लॅनिंग काय हे आम्ही जनतेला सांगतो. त्यामुळे निश्चितपणे आमचं काम जे आहे हे विकासाला धरून आहे. आसिफ भैयाच्या नेतृत्वामध्ये आम्ही त्या चांगल्या पद्धतीने काम करू आणि या शहरासाठी जे 422 कोटी रुपये आम्ही या अर्थसंकल्प ही तरतूद केली आहे ती नक्कीच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. धन्यवाद. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें